नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. सकाळचे 9 वाजलेत आणि आपण आहोत सत्यजाच्या घरी आंबवलीला, मंडणगड तालुक्यामध्ये. तर सकाळ झालेली आहे. आईने मस्त चहा दिला आहे. इकडे गावाकडचा कोरा चहा आणि खास नाश्त्यामध्ये आहेत घावणे. गावाकडे घावणे म्हणजे खूप इंटरेस्टिंग आणि आवडीचा विषय असतो. आणि इकडे आमचे पाहुणे मांजरं भरपूर पाळलेत. ते होती आई सगळ्यांची काळजी घेते. 6 जण आहेत, हे 4च आहेत इथं, तरी पण 2 जण आहेत. आणि इकडे हित्या या चहा प्यायला. आज आम्ही ॲक्च्युली इथून निघतो आहे. आता थोडा वेळ थांबणार आहे, जरा ऑफिसचं काम, एडिटिंग वगैरे सगळं मॅनेज करून. आणि इकडे वायफाय आहे, वायफायचा फायदा घेतला पाहिजे. बरं आहे, 2 दिवस मस्त मजा आली. तिसरा दिवस निवांत. पण अशा ट्रिप झाल्या पाहिजे ना. 3 दिवस तरी राहायला पाहिजे. ॲक्च्युली कधी कधी काय खूप धावपळीत ट्रिप होतात. हां, 1 दिवसात ना 2 किंवा 3 दिवस तरी हवेत. तर नाश्ता वगैरे करतो. 11 साडे 11 पर्यंत थांबणार आहे, म्हणजे अशी मॉर्निंगची ऑफिसची कामं होतील. आणि त्याच्यानंतर मग आपण केळशीमध्ये जाऊ आणि बहुतेक संध्याकाळी मग गावी जाऊ, असं काहीतरी करूया. चला या मंडळी, नाश्ता करायला या. दुपारची मंडळी 12 वाजलेत. गेले 2 दिवस आपण दादाच्या घरी होतो. धमाल आली. ॲक्च्युली आज पण म्हणत होता राहा, पण नाही, गावी जायचं आहे आपल्याला. ॲक्च्युली सकाळी निघणार होतो, पण काल इथून उशीर झाला. कारण इकडे यायचं म्हटलं ना तर एक तर प्रायव्हेट गाडी जी तुम्हाला केळशीमध्ये नेणार, किंवा मग साक्री किंवा खारीतून वगैरे आपल्याला ह्याने जावं लागतं, बोटीतून पलीकडे केळशीत जावं लागतं. एक 15-20 मिनटामध्ये आपण पोचतो. असे 2 ऑप्शन असतात. तर काल संध्याकाळी उशीर झाल्यामुळं आम्ही गेलेलो ॲक्च्युली थोडंसं ह्याच्यावर पोहायला. ती व्हिडिओ तुम्ही बघितली असेल, अंडा करी वगैरे बनवली, तिकडे गेलेलो. त्यामुळे घरी यायला उशीर झाला. मग कालचा जो ऑप्शन होता बोटीतून जायचा वगैरे, तो कॅन्सल झाला. आणि नंतर रात्री बस नव्हती, कारण बस दापोलीतून माझ्याकडे आहे संध्याकाळी 4 वाजता, 4-4:30ची आहे. आणि सकाळची म्हणाल तर 7 आणि 8च्या अशा 2 गाड्या आहेत. तर मग त्यापेक्षा म्हटलं राहावं. तर आत्ता निघालो आम्ही. तर आत्ता दादाच्या इथून पहिलं केळशीला जायचं आहे. हां, तर प्रवास छान असणार आहे. बघूया कसं काय होतं आहे. तर चला आवरावर करतो आणि मग निघूया. 2 दिवस कसे गेले समजलं पण नाही. चला निघूया आता. चलो मजा आली. 3 दिवस मस्त वाटलं. हां, आजचा 3रा दिवस. तेच जा, ह्यांना मिस करेन भरपूर. चल भेटू लवकरच. हां चला, वेलकम यात्रा परत. हो, दादा सोडायला येतो आम्हाला. आता नेक्स्ट टाइम कधी येणार आहेस? माहिती नाही, असंच येऊ रे अचानक. म्हणजे मजा येते. येईन काहीतरी तेव्हा, तो प्लॅन असेल काहीतरी समुद्रात पकडाय वेगळ्या त्या टायमिंगला काहीतरी येईन. आता त्यासाठी निवांत पाहिजे, त्यासाठी ना पूर्ण दिवस लागतोय. म्हणजे ठीक आहे रे, गेलो आलो नाही. 2 दिवसासाठी येऊ दिवाळीमध्ये ना. पावसात ते पाणी जात नाही पूर्ण. अच्छा, वरती पाणी असतं, वरून पाणी चालू असतं. आता काय ह्या 3-4 महिन्या, तसं पण महिन्यासाठी आठवण अशा कॅच झाल्यात. आता 5-6 महिन्याने आलं तरच मजा येणार. असं आहे. तर तेव्हा निवांत येईन. इथे झालं का तुझं? झालं. इथे काय शेड्यूल काय सांग जरा. इथून कुठं जायचं? इथून आता बोटीत ना केळशीला, पण खारीला जायचं. खारीला, इथून खारीला. हां, तिथून चालत जायचं. 15 मिनिटं बोट पकडायची. तिथून बोटवाल्याला फोन करू, तो पलीकडे येईल, घेऊन जाईल. केळशीतून चालत जायचं. तुझ्या घरापासून किती लागतं? जाऊ. किती वेळ लागतो? तिथून परत चालत 10-15 मिनिटं लागतील. ते तिथून बोटीतून उतरून. तिथून 10 मिनिटं मोठा शेड्यूल आहे. ओके, आणि चला तिथून मग स्टँडला तुला सोडतो. अच्छा, बघूया कसं. आताचं शेड्यूल मोठं आहे. म्हणजे इथून आता बाईकने जाणार आपण खारीला, खारीतून चालत, परत इथून बोटीने उतरणार, परत चालत जाणार इथेच्या घरी. त्याच्यानंतर मग पुढचं शेड्यूल बघूया कसं काय होतं. चलो बाय बाय. दादाचं घर बघा जाता एकदा. परत आपल्या व्हिडिओमध्ये कधी दिसेल माहिती नाही, बऱ्याच दिवसांनी दिसेल, लवकरच. आता काय माहिती आहे, ह्याच पट्ट्याला कधी आलो ना तरी पण येऊन जाईन, काही टेन्शन नाही. आई तर असते गावी. चला. अरे ते राहिलंय वांग, ते 2. आणि ते फुलाची झाडं ते पण प्लॅस्टिक पिशवी आहे माझ्याकडे, आहे ते दे वांग दे. आणि ते 2च काढ. हे भाजून खायची आहेत गावी जाऊन, मस्त वाटले काल. ते ॲक्च्युली कैचीने किंवा ह्याच्याने कट करायचे असतं, मग तुटतात व्यवस्थित. खास वांगी गावाकडची वांगी भाजून खायला घेतलेत. उद्याच काय ना, आज काय रात्र होईल मला घरी जाता आता, तर उद्या खायनी. कोणतरी आला रे, बाऊल आला.
बाऊल आला कोंबड्यांना न्यायला. आमच्याकडे मुंगूस बाऊल बिऊल असेच दिसतात. तेव्हा येतील जास्त. अच्छा, हे गावाकडची घरं, एकदम जुन्या पद्धतीचं घर आहे. बंद आहे वाटतं. पाऊस येणार. गावाकडे बरीचशी घरं अशी तुम्हाला बंद दिसतील. बरेच जण आता सध्या मुंबईला असतात. तेच आपण गणपती सणाला आलो ना, एकदम खचाखच भरलेली असणार सगळी घरं. सगळीकडे गाणी वगैरे वाजत असतात. भारी वाटतं गणपतीला. आता जरा शांती शांती आहे. आणि इकडे कंपाऊंड झालं आहे लावणीला. हे बघितलं असेल गेल्या 2-3 व्हिडिओमध्ये. तर सुरुवातीपासून बघितलं, खाली होती, मग अर्धी लावून झाली, मग अर्धी लावून झाली. 2 रोपं आहेत, इकडे वेगळे आहेत, तिकडे वेगळे आहेत. 2 रोपं ठेवलेत. एवढं कुंपण का घालता तो? अच्छा, कोंबडी. हां हां हां, अच्छा, बरं आहे. रोपं कमी पडलेली काय तिकडं? झाले बघा. तर लावणी इकडची संपली. इकडची ही पार्किंग. चला बाहेर गाडी घेऊन येईल, आपण बाहेर जाऊया. फेरफटका आपण बराचसा मारला, तर पूर्ण गाव पण नाही फिरता येत, एका व्हिडिओमध्ये नाही दाखवता येत. मोठं गाव आहे, 200-250 घरं आहेत. त्यामुळं मग एवढं सगळंच तर नाही फिरता आलं, पण जेवढं फिरतात तेवढं फिरलो. इकडे ही अंगणवाडी आहे. पाऊस नाही आला पाहिजे, आता छत्री काढायला लागेल. अरे आला, बोलता बोलता आला. थेंबडे पडलेत मोठे मोठे. इकडे कुठेतरी मोराचा आवाज येतोय. हा म्हणाला, आवाज आला. लांब आहे वाटतं. मग आबा रस्त्यावर आहे मोर. हो समोर. असं पळणार नाही ना? ये इथे. मस्त आहे. मोर आहे की लांडोर आहे? गेलाय काय? मस्त. नाही जाणार तो, माणसाळलेला आहे. मग तो जंगलात पण जातो आणि घरात पण येतो. जंगलात घर नाही यायला कुठं आहे, फक्त इथे गावात राहतो. फक्त रात्रीचं आहे ना, हां, त्यावरती कौलं आहेत ना, तिकडे राहतो. मग खायला प्यायला गावातले देतात? खायला प्यायला सगळे गावातले देतात. ओके, आपली कोंबडी आहे ना, गावची कोंबडी. तसंच. पण हा कोणाचा नाही? कोणाचा नाहीये. अच्छा, याकडे असं बंधन नाही की मग तो गावात राहायला आलाय? आलाय भारी. जातच नाहीये. 1 वर्ष 1.5 वर्ष राहायला आला, होय ना? जातच नाहीये. भारी, मस्त आहे. म्हणजे ॲक्च्युली कसं झालं, त्याला ना गावची सवय झाली आता. थोडा शेपटा वाढला असेल ना. हां, तो बघ उड्या. नाही, तो आता कुठे गावातच जाईल. कुठे जाणार आहे तो? तो बघ निघाला, फिरत फिरत जाणार तो. गावाकडचा मोर, पाळलेला मोर. गावाने पाळलेला मोर. 2-3 दिवस होतो, तर अण्णा म्हणत होता हा इकडे मोर आहे, मोर आहे. ते गावात फेरफटका मारले तेव्हा काय दिसला नाही. आता कुठून जायचं? इथून झालं. इकडून. नशीब पाहिजे, नशीब. आयुष्यात नशीब असणं खूप महत्त्वाचं आहे. आम्हाला मोर बघायचं नशीब होतं. ह्याच्यातून जाऊ का सर? चालेल चालेल. मोर दिसला फायनली. चल भेटू. बाय बाय. बाय बाय बाय. झाली लावणी संपली. चला मंडळी, आपण आलोय आता या हुळ्यांचा वाडा स्पॉट. काय रे? हुळ्यांचा वाडा. आता वाडा नाही, पहिला होता. तर इथे दादाने सोडलंय. तर इथून या भातातून जायचं आहे. अच्छा, तो वाट आहे का? बांधावरून मग 10-15 मिनटं चालायचं आहे आतमध्ये. आणि त्याच्यानंतर मग बोटीतून प्रवास असणार आहे. होडीतनं, सॉरी, बोट नाही. बोट मोठी होते ना, ही होडी. ती वल्यान अशी करतात ती. ओके, नाव किंवा होडीच बोलतात तिला. हां हां हां. चला, नाव बोलतात. हां, बघूया. नवीन नवीन अनुभव, फिरल्याने अनुभव येतात, आठवणी साचतात. ठिकाणची मजा वेगळी आहे. हो, प्रत्येक स्थानिक ठिकाणचे शब्द वेगळे आहेत. शब्द वेगळे आहेत. तिकडचं सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. गोष्टीची मजा घ्यायची. हो हो, मजा घ्यायची. आणि असं ना रे, ह्यांच्याकडे ही भाषा आहे, त्यांच्याकडे ती भाषा नाही. हो, मजा घ्या.
विषय सिटा बोलतात हा, विषय गहन आहे पण ते ऍक्च्युअल आहे कारण ना स्थानिक भाषेत हा. शब्द आहे. प्रत्येक 10-5 किलोमीटर पुढे जाणं साधं लँग्वेज आहे ना आमच्याकडे लाकडांना सकाळी हे लोक सकाळी सारा बोलतात. सकाळी नाल्याला पाणी आलं कुठं गेलं होतं सकाळी लाकडं आता मयुरीचं सीन असं आहे आमच्याकडे पहिलं लग्न झाल्यानंतर म्हणाली फाटी घेऊन या आमच्याकडे फाटी बोलतात. फाटी काय पाटी, यांच्याकडे वेगळे शब्द आहे. आमच्याकडे लाकडं म्हणजे लाकडं 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 किंवा सरपंच साधा भाषेत इकडे फाटी बोलतात अरे पण ते इकडच्या भाषेमध्ये तेच बोलतात मजा घ्या की इकडचं कल्चर काय काय आहे आहे ते करमणूक म्हणून बघा किंवा तुम्हाला एक आवड म्हणून बघा. शुद्ध म्हणून हा, बोलू इकडे आमचं व्याकरणाचं काही भाषण नाही आहे. व्याकरण आम्ही काय मराठीचे शिक्षक नाही होते ते. बोली भाषेत जे शिकलोय तेच बोलतोय आम्ही बोलतो. आपले व्हिडिओज काय व्याकरणावरचे नाही आहेत. साधं आमच्याकडे वाडी म्हणतात त्यांच्याकडे वळी म्हणतात असं आहे बऱ्याच गोष्टी आहेत असो यांच्याकडे वली आमच्या तिकडे वाडी बोलतात. वाडी असं मजा आहे. घ्यायची त्याची. मजा घ्या तर चला ऊन पडले आज भयानक उन्हातून जायचं आपल्याला तिकडे आपल्याकडे वेळ कमी. चला चल बाय 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 भेटू. चलो बाय काळजी घ्या. होय, होय. बसल्यावर फोन कर. ओके. जायला हां फोन करतो रात्री गाड्या बदली करून जायचं. हां मोठा प्रवास आहे हा, ही गाडी एक ही गाडी एक होडी एक. होडी एक केळशीवाली एक परत एक परत एक मग रिक्षा रिक्षा बस. 5 गाड्या 5 गाड्या बदली करून गेलो निवडीला. निवळीला गाठायचं आहे आणि किती रुपये लागले ते पण सांग. कॉस्टिंग सांगतो ठीक सांग. पूर्ण आंबवली ते निवळी आंबोली ते निवळी हां असं वाया मधली किती गाव आहेत काय हां हां सगळं निवांत मध्ये सांगतो ओके चल बाय हो तू पण चौकात जा हो हो हो. हां चल बाय. चल हो हो ओके. दुपारचा 12:45 वाजलाय आणि इथून आता आपण चालतोय पुळ्यांच्या वाड्याच्या इथून आता आपल्याला तिकडे नदीवर जायचं आहे आणि इकडे अर्धी लावणी झाले अर्धी बाकी आहे पावसावर सगळं डिपेंड पावसावरची शेती कोकणातली शेती म्हणजे 50-60% पावसावर अवलंबून असणारी आणि बाकीची काही झरवणी होते त्यामुळे काही टेन्शन नाही आणि अशी मस्त वाट आहे गावाकडची पायवाटेने चालत चाललो आहे आज सूर्यदेवाने मनावर काहीतरी घेतलं आहे ऊन वगैरे जोरात आहे इकडे असं मिश्र पीक घेतलं जातं म्हणजे नाचणी पण आहे भात पण आहे बांधांवरती नाचणी नवीन काहीतरी आहे ते हे काय रे हे कसलं झाड भाजी आहे काहीतरी काय माहिती नाही चालायला मस्त वाटतं एकदम हा भारी सगळी शेती आहे मस्त आणि इकडे अजून 1-1.5 महिन्याने आलात ना भाताची रोपं चांगलीशी मोठी झालेली असतील म्हणजे गणपतीच्या टायमिंगला तेव्हा तर अजून भारी वाटेल पाऊस पडत असेल तेव्हा मजबूत पाणी असेल इकडे पाऊस पडत असेल ना ॲक्च्युअल तर पाऊस पाणी भरपूर असेल भाताचे आवे सगळे काढून ठेवले नाहीत मूड बांधली नाहीत फक्त पावसाची वाट बघतायत हां तिकडून कुठून तरी पाणी आणलं आहे पाईपातून लांबून आणलं आहे कुठून तरी बहुतेक ती लावायला घेतील पावसामध्ये हा कधी कधी लावणीला प्रॉब्लेम होतो बऱ्याच वेळा पाऊस त्याच टायमिंगला नाही पडत हां मे महिन्यापासून पडतोय मेच्या 8 तारखेपासून पाऊस आहे भरती आहे ना हे बघ पाणी इथपर्यंत आलं आहे गावा बघ वडाच्या झाडाखाली ना वड पिंपळ पाया ही झाडांच्या खाली हवा मस्त येते एकदम शांती बघ इथे रात्रीचं जरा कमी यायचं रात्री वेळेचं आले रात्री डेंजर पाण्याचं आहे समोरच खाडी आपली भारजा नदी आहे ही भारजा नदी ना तिथं समुद्राला भेटते आपलं घर तिकडं आहे समोर इकडे अच्छा ती गावात घरं दिसतात ती समोर तिथं आपलं वरती घर आहे तिथं ओके ओके बैलांना आता चरायला मस्त हिरवं गवत पाहिजे तेवढं आणि आता काय लावणी वगैरे झाली की सर्जा राजा मोकळे त्यांची कामं संपली कुठं पण नाही गवतच गवत आहे आमच्याकडे कुरणात असे सोडतात दिवसभर संध्याकाळी घरी नेतात इकडे झरवणीची भातं होती सोडली लोकांनी चला आपला स्टॉप आला आहे इथे सांगतोय बोट इथे येईल समोर दिसेल आपल्याला ना ओके तर इथे काय आहे माची बनवलेली आहे
म्हणजे भात वगैरे राखण्यासाठी असेल किंवा मला वाटतं हे जे येतात ना जांगली वगैरे त्यांना बसण्यासाठी पण असेल. जे काय आहे ते चांगलं आहे. तोरण वगैरे बांधलं आहे प्रॉपर, पद्धतशीर एकदम. जाळं वगैरे पण आहे. मोठं मच्छीवाल्यांचं पण असेल आराम करायला. काहीतरी आहे ते चांगलं आहे. बांधलं ते महत्वाचं आहे. हो. तर आपल्याला पण थोडा फायदा आहे. तर आपल्याला झाडाखाली कुठे बसायला लागलं. चला थोडा आराम करूया. तोपर्यंत बोट येईल, मग बोटीने पलीकडे केळशीमध्ये जाऊ. छान प्रवास आहे, मस्त वाटतंय. 2 दिवस चांगले गेले. आता हा प्रवास, त्याच्यानंतर परत गावी जायचं आहे. 2-4 दिवस मजा आली. आता गावची कामं परत करायचीच आहेत. गावची कामं ॲक्च्युली चालू आहेत. म्हणजे मी एवढा मोकळा कसा आता यावेळेस, कारण प्लास्टरला आधीची कामं श्यामदादा करतो आहे आणि ते आपलं डायरेक्ट कॉन्ट्रॅक्ट आहे. आणि श्यामदादाचं काम म्हणजे चांगलं काम आहे, त्यामुळं असं डायरेक्टली लक्ष नाही द्यावं लागत. तर शनिवार रविवार किंवा मी मध्ये मध्ये गावी जातो आहे. बाकी आई काय बघते, त्यामुळे खास असं काय लक्ष द्यायची गरज नाही आहे. तर आता फक्त कसं झालं, आता विंडोच्या वगैरे ज्या मार्बल्स वगैरे ते लावून झालेत. आता प्लास्टर वर्क चालू केलं आहे, तर ते जरा 2-4 दिवस थांबून बघेन आणि मग परत आपल्याला यायचं आहे. भरती आले पूर्ण चांगली. हो, इकडे बसलो आहे आम्ही, पण मध्ये मध्ये नजर मारतो आहे तिकडे. बोट येईल ती बघायला लागते. ती बोट येईल तेव्हाच आपण पलीकडे जाऊ शकतो आहे. भरती आले पूर्ण. पावसाने क्लायमेट केलं आहे. मला वाटतं तिकडे केळशी साईडला खाली पाऊस पडतो आहे वाटतं. वातावरण तसं झालं आहे. तेव्हा वरती पण काळे काळे ढग आलेत. पाऊस कधी पण येऊ शकतो. आणि या बाजूला ही सगळी शेती लावणी झाली या पट्ट्याची. इकडे पाटी आता बघितलं तुम्ही, तिकडे पाणी नव्हतं. आणि इकडे मला वाटतं हे सगळं आहे, हे ह्याचं आहे, झरावणीचं भात आहे, झरे असणार. त्यामुळे कसं आहे, इकडे लावणी वगैरे व्यवस्थित झाले. हे बघा. आणि वाट मस्त ठेवल्यात, बांधांवरून वाटा आहेत ते चांगले आहेत. भेंडे लावलेत, भेंडी आणि तूर. कसलं मस्त वाटतंय बघा. आता अशी लावणी झाल्यानंतर आहे ना, निसर्ग एकदम खुलून दिसतो. हे बघा, बाजूला मस्त खाडी आणि खाडीच्या बाजूची ही शेती. मला वाटतं इकडे पण पाणी येत असेल कधी कधी भरतीच्या आतमध्ये. आम्ही 12:45ला पोचलो आहे, पण बोटवाला काय अजून आला नाही. तर आता 1:15 वाजला आहे, त्याचीच वाट बघतो आहे. कारण झालं आहे काय, इथे दुसरा ऑप्शन नाही आहे. म्हणजे या रोडला पब्लिक ट्रान्सपोर्ट नाही आहे वेलासपासून इकडे केळशीला जायला. म्हणजे ॲटलिस्ट त्या मंडणगड फाट्यापर्यंत तरी काही नाही आहे. मंडणगड फाट्यावर मला वाटतं काय बसेस वगैरे मध्ये मध्ये आहेत, त्या आहेत, त्या पण टायमिंगच्या आहेत. म्हणजे इथून जर मला केळशीला जायचं आहे तर हा बोटीचाच ऑप्शन म्हणजे जो आहे तो बेस्ट आहे. इथून तुम्ही पटकन जाऊ शकता. तर आता वाट बघतो आहे बोटवाल्याची. बघूया. बोट नाही, नाववाल्याची. भाजी यायला लागली बघा, कुरडूची भाजी. ॲक्च्युली गौरीमध्ये जास्त बनवतात आणि कोकणात आवडीने खाणारी ही पालेभाजी कुरडू यायला लागला आहे. टाकला ऑलरेडी आला आहे आमच्याकडे बराच आहे. इथे दिसत नाही आहे, पण टाकला पण आला आहे, चांगला टाकला आला आहे. तो वरच्या पट्ट्याला आहे बघा तिथे. चला मंडळी, एक नाव आले. तर आता आपल्याला जायचं आहे पलीकडं. 1:30 वाजला आहे, पाऊण तास झाला वाट बघत होतो. ते कॉन्टॅक्ट्स ॲक्च्युली होत नव्हती प्रॉपर, त्यामुळे मग इकडे थांबावं लागलेलं. आता जाऊया खाली. भारजा नदीच्या खोऱ्यातून आपला आजचा प्रवास असणार आहे. होय काय, पुढे हो ना. तुम्ही जाता कुठं बाबा? आम्ही आवाज देतो तो म्हणून. मग आवाज दिला म्हणून भेटले. आम्ही फोन केलेला, तो माणूस काय आलाच नाही. हां हां, त्याला विचारलं बँका चालू आहे का बंद आहे म्हणून, त्याच्यासाठी मी आवाज दिला. तिकडून आवाज दिला तुम्हाला आवाज नाही आला असेल. आवाज नाही आला मला. नाही, मी ते एक झोपडी बनवलेली होती त्याच्यात थांबलेलं बसून. होय. अच्छा बाबा, ही बोट ती तुमची आहे का? तिथे मध्ये लावलेली आहे ती कुठं? इथे हो, ही तिथेच होती ना. मी मगाशी बोललो नाही की बोट आहे. कुठले? मी केलसीतला आहे. आणि हे सतीशच्याकडे आलाय, इथला रत्नागिरीत आहे तो. होय. अच्छा, तिकडे जातो तुम्ही? हा, इथे वारा आहे ना. हा, आता फिरून जायला लागतं. वार टाकतो ना. हा, बऱ्याच वेळा बघितलेलं इकडे सतीशदादा इथून जायचा मार्केटला केळशीच्या. सासरवाडीवरती सती. साक्री ना या बाजूला. होय काय.
लोक 36 सोबत हो कशाला वेगळा हे तो काम करतो याचा. हा तेच ते आलेलं पण तो सोडून गेला. हा त्याला जायचं आता रत्नागिरी तिकडं संगमेश्वरला तिकडचं आहे ना. आमची 2ची गाडी वाटतं मिसच होणार आहे आता. नाही भेटेल भेटेल ना. आपण तेवढे अच्छा. 2-2.5 गाडी. खारी ते केळशी असा आपला होडीचा प्रवास आहे. आणि नशिबाने हे बाबा भेटले आम्हाला. आम्ही कॉन्टॅक्ट करत होतो तिकडे. केळशीतले कोण होते ते? थोडे येतात ते. हां तिकडचे आहेत केळशीतले. त्यांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करत होतो. ते काही येत नव्हते. पण तेवढ्यात मग ह्याने आमचा आवाज ऐकला. आम्ही जरा ओरडायला लागलो, जरा आवाज द्यायला लागले की तिकडे. तर नशिबाने भेटलेले आहेत. त्यांचं पण काम होतं तिकडे. ही पर्सनल होडी ना तुमची? बाबांची स्वतःची पर्सनल आहे स्वतःची. हे बघा हे कांदळवन. हे पुराला वगैरे बरं नाही. पुरापासून वाचवतं बाहेरच्या गावांना. परत इकडची जे हां मेन कसं टिकून ठेवतं, सगळं धरून ठेवतं. ते बाजूला मातीचे कॉर्नर असते तिकडे झीज नाही होत. एकदम पकडून ठेवते बघा माती. ते घनदाट असतं एकदम. याच्यामध्ये पाणी असं फास्ट नाही जाऊ शकत. इकडनं लोड आला तरी ते थांबवतं पूर्ण. आणि ह्याच्यातच आतमध्ये खाजण बोलतात. त्या खाजणात खेकडे मिळतात. तुमची वाट किती बघितली. चला बाय. चला फायनली आपण आता हा कोणता एरिया? मोहल्ला दालदोडी. अच्छा दालदोडी मोहल्ला. तर इकडे आता भावाने सोडलं. आता इथून इथे सोडणार आहे आपल्याला केळशी मार्केटला. 2ची गाडी आहे. त्या 2-2:30 येते. पण कसं वेळेत गेलेलं बरं. हां बाईक घेऊया आणि जाऊया. ओके. सुकटा भल्या सुकट आहेत. ही मोहल्ल्यातली घरं सगळी इकडे आहे. चला थँक्यू. येतो लगेच. तर रितेशचा मित्र मलिक काय पुढे बाहेर गेला आहे. आणि हे कोणतरी काका होते त्यांनी दिले. माणसं कधी नाही गावाकडचे असतात. ओळख नाही पाळत तरी पण देतात. त्यांना सांगितले अर्जन्सी आहे, गाडी पकडायची आहे. तसं त्याला भेटलेली आहे गाडी. पटापट गाठूया केळशी. आपली गाडी सुटली होती तरी कुठे भेटली? कुठं अंजरल्यात आलो आपण. आड्यात. अच्छा आड्यात फायनली. हा थांबवेल तेव्हा आता आपल्याला चढायचं आहे. कट्टोकट सुटली म्हणजे आम्ही आलो आणि गेलो वाटतं. इथून सुटायचा 100 रुपये. इथून सुटायचा टायमिंग आहे इथं 1:50चा. अच्छा तरी पण उशीर झाला होता. चला गाडी पकडलेली आपण केळशी दापोली. दादांना आवाज देऊन थांबवलेला. गाडी पण थांबवली त्याने. 2:10 झालेत. अंजरले आलं. अंजरले जे ठिकाणी आहेत ना ते आता टर्न थोडे कट्टोकट आहेत एकदम.
चला मंडळी, आलेलं आहे दापोलीला. साधारण 2च्या आसपास प्रवास सुरू झाला होता. 3:20 झालेत. चला, गाडी लगेच आहे वाटतं, दापोली गणपतीपुळे. ती गाडी भेटली तर चांगलं आहे. अनाऊन्समेंट होते आहे, नशीब चांगलं असेल तर तीच गाडी मग पकडूया. कारण 4:30ची रत्नागिरी ती माहिती आहे, ही गणपतीपुळे कोणती गाडी माहिती नाही. चला, गाडी निघाले 3:20. ती आली आणि ही निघाली. चांगलं आहे, फास्ट प्रवास होणार आपला. 3:30 वाजे 4:30 5:30 6:30 7:30 7:30 8 वाजतील आपल्याला संगमेश्वरला पोचायला. दापोली ते संगमेश्वर 192 रुपीज तिकीट आहे. आणि मगाशी आडे ते दापोली 61 रुपीज तिकीट आहे. म्हणजे साधारण आपला 190 आणि 60 250 आणि 253 रुपये डायरेक्ट आडे ते संगमेश्वर. रेग्युलर गाडी आहे नाही, ही रेग्युलर गाडी आहे का? अच्छा अच्छा. 4:20 झालेत, खेडला आलो आहे. इकडून मगाशी आपण आलो दापोलीवरून आणि आता राईड घेऊन चाललो आहे संगमेश्वरच्या दिशेने. 5:25 चिपळूण. चिपळूणला आलो. आता 1 तासात संगमेश्वरला पोहोचून 6:30 वगैरे जाऊ आपण संगमेश्वरला. पाऊस नाही आज, ऊन पडलं आहे चांगलं कडकडीत. मधल्यावर असल्यामुळं सर्व डेपो पण शांत आहेत. कुठले आले? चिपळूण, चिखली, तांबेडी, चिपळूण. नाही नाही, संगमेश्वर सावडा. सावड्याला जाईल 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 सावर्ड्याला आलो आहे. गर्दी भरपूर आहे. संध्याकाळचे 6:30 वाजलेत. आपण आलेलो आहे संगमेश्वरला. साडेसहाला बरोबर पोचलो आहे. तर जरा मार्केटमध्ये जाऊया, थोडंफार खरेदी करू. आईला थोडं खाऊ वगैरे पण घेतो.
ही आहे कोंबडी गली. तर आपल्याला तिकडून जावं. मधला ॲक्च्युली रस्ता बंद केला आहे वाटतं. खाली मार्केटमध्ये उतरा जो रस्ता आहे तो काहीतरी काम चालू आहे. चला, सर्व शॉपिंग तर झालं आहे. आता जरा उमेशला भेटतो. हा ॲक्च्युली देवरुख रोडला भावाचं दुकान आहे. म्हणजे वडापाव शॉप आहे. वडापाव चहा वगैरे मिळून जाते. तो आहे काय माहिती नाही, कारण टायमिंग झालं आहे 6:45-7ला आवरावर करायला सुरुवात करतो. सकाळी लवकर येतो, 6:30 वाजता येतो इथे. उमेश भाऊ नमस्कार. नमस्कार. आता काय काय जस्ट आलो. काय चाललंय बाकी? काय तुमच्या भेटीला आलो. काम काय? आवरावर झाली. घराचं काम प्लास्टर चालू आहे ना? होय. चहा आहे की संपली? हां अच्छा. चहा पिऊन झालेली आहे आणि थोडीशी रोपं घेतली आहेत. कारली, दोडकी आणि काकडी आणि टोमॅटो. ती पण जरा लावूया. आणि आपला डेपो तर कृष्णादाला सांगितलं आहे यायला, तर तो येईल. तोपर्यंत वाट बघूया डेपोमध्ये निवांत. संध्याकाळच्या वेळी एवढी काही लगबग नसते डेपोमध्ये, आराम. सकाळपासून दुपारपर्यंत भरपूर गर्दी असते. संध्याकाळी फक्त काय मुंबईला जाणारे आणि मुंबईवरून येणारे वगैरे यांचीच गर्दी. थोडा वेळ थांबावं लागेल. कृष्णादा आला आहे की लगेचच निघूया. कृष्णादा आला आहे. आताच आला काय? नमस्कार. आलो. एवढा काय काय घेतलं? हे बघ, दोडका, काकडी, टोमॅटो. होय ना. आता समोर दिसली तर म्हटलं घेतो. 3 तासामध्ये त्याने इथं आणला दापोलीतून. खेळला आहेस आणि अजून बोललो. आता मला जेव्हा फोन केला ना, हां, तेव्हा वाटलं आता किती असतील काय ते. आरवलीला होतो तेव्हा. आता कोणती एसटेल रे? उमरे. हे वस्ती रिटर्न जाऊन आले. परत सकाळी जायचं. अच्छा, म्हणजे वस्तीला थांबत नाही तिकडे? नाही, सकाळी लवकर जाते परत. होय काय? हां, लवकर जाते. 6:45 वाजता जाते वाटतं ती. 6:30ला सुटते. हे काय करते? अरे आताच खाली आलो. होय काय? मग काय बसतेस? कशाला बसू? चला मंडळी, फायनली घरी पोचलो आहे. मस्त फ्रेश वगैरे झालो आहे. रात्रीचे आत्ता 8:30 वाजलेत. लवकर आलो घरी. म्हणजे जी गाडी होती ना ती लवकर आली, कारण 3:30 वाजता निघालेली गाडी 4:30, 5:30, 6:30. 3 तासामध्ये आपल्याला इथे सोडलं. नाही तर 4, 4:30, 5-5 तास पण लावतात. एक 4, 4:30ची जी गाडी आहे ना रत्नागिरी, ती निघते 4:30ला. 5:30, 6:30, 7:30, 8:30, 9 वाजेपर्यंत येते संगमेश्वरला. तर काय माहिती, ही गाडी कशी नॉनस्टॉप होती. एकदम पटापट जायचं होतं. एक्स्ट्रा गाडी आहे काय माहिती नाही, कारण ते कंडक्टर दादांना पण विचारलं की रेग्युलर गाडी आहे काय? बोलतात आता सध्या रेग्युलर आहे, पण बंद कधी पण होऊ शकते, काय माहिती. तर मोठा प्रवास करून आलेला आपण, म्हणजे होडीचा प्रवास. याच्यानंतर का धावत बस पकडली, त्यानंतर दुसरी बस पकडली. आता रिक्षाने वर आलो आहे. तर आता गावाकडे आले म्हणजे रात्र झाले. आता घराकडे काय जात नाही आहे. उद्या सकाळी घराचं अपडेट देईन तुम्हाला. आता नेमकं घर कुठपर्यंत आलं आहे, काय आलं आहे. तर चला, थकलो आहे आज प्रवासात. तर आजच्या पुरतं तरी इथे थांबूया. मस्त जेवतो, झोपून जायचं आज निवांत. तर चला, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.